महोदय, चे सन्माननीय मित्र राम कदम आमदार यांनी मला आमंत्रित केलं दरवर्षी करतात ज्याप्रमाणे की आपण दहीहंडीला या, त्याप्रमाणे दहीहंडीला आलो। नेहमीप्रमाणे इथली जनता, इथले नागरिक अतिशय उत्साहात आनंदामध्ये सर्वत्र दिसत आहेत। त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर आमच्या राम कदम यांचं काम आणि कार्य कर्तृत्व याचा मला प्रत्यय आलेला आहे आणि म्हणून त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। असंच यशस्वी हो आणि तुझ्या यशाबरोबर जनताही सुखी आणि समाधानी होऊ द्या, यात तुला मी शुभेच्छा। हा दहीहंडी ऑपरेशन सिंधूरला समर्पित केलेला आहे। हा दहीहंडी ऑपरेशन सिंधूरला समर्पित केलेला आहे। साहेब, आता तुमच्या समोर आमदार राम कदम यांनी सुद्धा भाषण केलं। त्यांनी असं म्हटलं की तुमच्या समोर माईक आला की वांद्र्यातील काही बंगल्यांमध्ये जो आहे तो थेट घाम फुटतो। हा टोला कोणाला म्हणावा? घाम फुटला असं मला माहित नाही, त्यांना बघा, आपण आपल्या तोंडाने मला कोण घाबरतं, मला कोण बघून पळतं, कशाला सांगितलं? लोकच सांगतात ना, आणि माझे मित्र सांगतात। आता राम कदम हे बोलले तुम्हाला। सर, देशच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र निवडणूक, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत बेस्टच्या निवडणुकीसाठी। आगामी पालिका निवडणुकीसाठी दोघं जण एकत्र येण्याची शक्यता आहे, काही फरक पडेल? काही मला असं म्हणायचं, विधानसभेलाही जरी दोघं एकत्र आले नाही, पण आमच्या विरुद्ध लढले ना, काय झालं? आमची आघाडी 235 जागांनी आली आमदारांनी। या महानगरपालिका निवडणुकीत त्याहीपेक्षा दुर्दशा यांची होईल। उद्धव ठाकरे पाठोपाठ आता राज ठाकरे सुद्धा निवडणूक आणि मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळतात। राज ठाकरे म्हटले मी 2017 पासून हा मुद्दा उपस्थित करतोय। हे बघा, रडी गेम म्हणतात ना, आणि मराठीत एक म्हण आहे, नाचता येईना अंगारून आकडं, जिंकता येईना म्हणून काहीतरी आरोप करत बसायचे। याच्या पलीकडे काय? मग ती बोगस मतं होती, ते अमुक केलं, त्यामुक। अरे तुम्ही एवढे वर्ष आमच्या बरोबर होते, उद्धव ठाकरे आमच्या बरोबर होते ना, बीजेपी बरोबर होते, मग तेव्हा त्यांना लक्षात नाही आलं का? त्यांचे पण काही आमदार खासदार जिंकले होते की ते कशाने जिंकले? तुम्ही आम्हाला ना, कोणालाही बीजेपी किंवा आमच्या युतीच्या नेत्यांना त्या दोन भावाबद्दल विचारू नका। तुम्हाला काय सांगायचं सांगा। महाराष्ट्राने, मुंबईच्या जनतेने ओळखलाय कर्तृत्व नसलेल्या व्यक्ती, फक्त लोकांना बोल घेवडा असं म्हणतात ना, तशातलं फक्त बोलून लोकांची दिशाभूल करा। मुंबई महापालिकेसाठी मटन बंदीवर विरोधक टीका करतायत। जे खातात ते का न खातात, टीका करून काय फरक आहे? लोक सोडणार का? आता श्रावणात काय खात नाही, आणि श्रावण गेला का ते खाणार आणि त्यांची बंदी उठणार, त्यामुळे काय करायचं? मुंबई महापालिकेसाठी हे सगळं मुंबई महापालिकेच्या निवडणूक, मुंबई महानगरपालिका बीजेपी आणि बीजेपी सोबत येणारे पक्ष महानगरपालिका ताब्यात घेणार। हंडी फुटणार, उबाटाचं दुकान बंद होणार। नाही, काय झालंय, आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिकाच्या विजयाची संकल्पाची दहीहंडी फोडली आणि आदरणीय नारायण